आपण बघू शकता नाशिकमध्ये गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे नाशिकमध्ये पूर्णतः पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 24 तासापासून पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा प्रवाह हा वाढल्याने गंगापूर क्षेत्रातून 9945 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता आपण पूर्णतः दोतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आलेलं आहे। पूर्णतः हे पाणी इतकं बघवायला मिळत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर पूर्णतः गंगेच्या परिसरामध्ये संपूर्ण मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहे। या मंदिरांमध्ये पूर्ण पाणीच पाणी बघायला मिळत आहे। या परिसरामध्ये संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। दशक्रिया विधी शेड असेल तसेच विविध कार्यक्रम करण्यात येणारे जे छत्री आहे त्या ठिकाणी देखील पाणी आपल्याला बघायला मिळत आहे। संपूर्ण नाशिकमध्ये हे पाणीच पाणी बघायला मिळत आहे। गेल्या 24 तासापासून हे पावसाची संततधार सुरू असल्याने संपूर्ण नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील बघायला मिळालं। या परिसरामध्ये जो गंगेचा परिसर आहे या परिसरामध्ये कामं सुरू आहे, परंतु पाण्याचा प्रवाह इतका असल्याने या परिसरामध्ये पूर्णतः पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या क्षेत्रामध्ये जेवढे काही दुकानदार होते त्यांच्या जे दुकानं होते ते हलवण्यात आलेले आहे। दुकानदाराला देखील हलवण्यात आलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे। या पावसाने संपूर्ण धरण हे ओव्हरफुल झाल्याचे बघायला मिळत आहे। जी धार्मिक क्षेत्रे आहे, धार्मिक कार्यक्रम होत असतात ती क्षेत्रे आहे ती देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये गंगेला पूर्णतः पाणीच पाणी बघायला मिळत आहे। बग्यांची देखील विक्टोरिया पुलावर असेल इकडे असेल गर्दी बघायला मिळत आहे। संपूर्ण परिसर हा पाण्याने जलमय झालेला आहे। तरी नाशिककरांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये ही पूर परिस्थिती कायम राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे, कारण की पावसाची संततधार ही सुरूच आहे। पाऊस थांबत नसल्याने पाणी हे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढतच आहे। त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा देखील वाढणार आहे आणि पाण्याचा विसर्ग देखील वाढणार आहे। तसेच दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण असेल तसेच ओझरखेड धरण असेल, वाघाड धरण असेल, पुणेगाव धरण असेल, तिसगाव धरण असेल याच्यामधून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। त्याच्या देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच इगतपुरी या ठिकाणी देखील संपूर्ण धरण हे ओव्हरफुल झालेले आहे। अनेक ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तरी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सांगण्यात येत आहे की जास्तीत जास्त काळजी घ्या, नदीकाठला जाऊ नका। तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थानपन्न व्हावे असे देखील सांगण्यात येत आहे। तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्णतः पूर परिस्थिती बघायला मिळत आहे। नाशिक शहर जर बघितलं तर नाशिक शहराच्या संपूर्ण जिल्ह्यात शहरात पाण्याचा प्रवाह पाणी हा कंटिन्यू सुरू असल्याने पूर परिस्थिती अशीच राहणार असे देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। तरी अनेक ठिकाणी धरणांच्या पाणी सोडल्याने अनेक रस्ते हे पाण्याखाली गेल्याचं देखील बघायला मिळत आहे। तरी नागरिकांनी पाण्यामध्ये उतरू नये, तर रस्त्याने या अशा घातक रस्त्याने प्रवास करू नये असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक।